नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. SRPF कॅम्प परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करा, शिंदे सेनेचे उपवन संरक्षकांना निवेदन. धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या SRPF कॅम्प आणि 500 क्वार्टर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झालेली आहे. रात्री 9 ते 10च्या दरम्यान हा बिबट्या नागरिकांना दिसला. बिबट्या दिसला तेथेच गार्डन असून लहान मुले त्या गार्डनमध्ये खेळतात. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. घटनेची गांभीर्याने दखल घेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपवन संरक्षक प्रादेशिक अधिकारी यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात आज निवेदन सादर करण्यात आलेले आहे. दरम्यान लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला असून संजय वाल्ले यांच्या नेतृत्वात आज हे निवेदन सादर करण्यात आले. शनिवारी परवा 9-9:30 वाजेला साक्री रोडवर SRPFची शासकीय वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 9:30 वाजेला त्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांनी त्या ठिकाणी बघितला. त्या परिसरामध्ये 500 क्वार्टर असल्यामुळे 1000 ते 2000 नागरिकांची त्या ठिकाणी रोज रेलचेल असते आणि काहीतरी आपलं भाग्य समजावा की तो बिबट्या 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान त्या 500 क्वार्टरमध्ये त्याचा त्या ठिकाणी वावर होता. त्याच्या अगोदरच तिथे त्या गार्डनमध्ये लहान चिमुकले असतील, म्हातारे असतील, वयोवृद्ध असतील, त्या ठिकाणी गार्डनमध्ये बसून ते गार्डन त्या ठिकाणी बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बिबट्या हा फिरत होता. त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी देखील त्याच परिसरामध्ये बाजूला जंगल असल्याने त्या ठिकाणी बिबट्याचा वावर झाला होता. आम्ही तात्काळ शिवसेनेशी नागरिकांनी संपर्क साधला आणि त्यावेळेस नागरिकांनी आमचे संपर्क साधल्यामुळे आपण त्या ठिकाणी वन विभागाला कळवल्यानंतर बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद केलं होतं. असंच काल परवा रात्री आम्हाला फोन आले की तात्काळ या ठिकाणी बिबट्याचा जेरबंद करण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि आज आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलं आहे की तात्काळ पिंजरा लावून आणि ड्रोनने त्या बिबट्याला तात्काळ शोधा आणि जेणेकरून भविष्यामध्ये काही वाईट घटना घडू नये याचा प्रयत्न करा.